तर टोटल खर्च ना मला आता 12,000 रुपये खर्च आहे गाडीला. तर मी काय करतो माहिती आहे का, आता 12,000 रुपये खर्च नाही करी, गाडी इकता ना मोकळा येतो, बस झाला बाई माझी जिरली. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आणि मजेतच राहा. तर स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा. पावडर लावली वाटते तर काय हरकत नाही. बघ मागे बघ, मम्मीने ना जवाळा बनवून घातले. मम्मी जेवायला काय गेले? मुंडी गेले, मुंडी गेले. तर जाऊ दे, मम्मी मुंडी बनवेल तेव्हा बनवेल. आपल्याला जावाचं शोरूमला गाडीला घेऊन, कारण की गाडीला ना थर्ड सर्व्हिस तर करायचीच होती, पण थर्ड सर्व्हिसच्या आधी गाडींना वॉर्निंग लाईट ठेवायला लागली. तर वॉर्निंग लाईट कणाची आहे कणाची नाही तर माहिती नाही. तर शोरूमला जाऊ ना, बघू काय कसं काय आता गाडीचा. नाही तर वॉर्निंग लाईट आली ती मधीन गाडीला काही झाला तर तो टेन्शन कोण घेईल? अगोदर गाडी नावाला जीव फसलेला आहे. तर चला मी जातो आज ना, गाडीला घेऊन जातो. एकटाच जाणार आहो, कारण की सकाळी कसं ते पोरा उठले नसताना मग कोणाला जोडीला जेवायला फोन नाही केला मी. तर जातो आता एकटाच, कारण की आयुष्यांना एकटा कामा करायला शिका आणि तर मागे रेशाल. स्वतःचं काम असलं ना तर कोणच्या अवलंबून राहू नका, एकटा करायला शिका. चला जातो मी. नाही बघ, पहिलेच्या मम्मी ही कामागाराच्या नाही बा, आताच्या मोबाईल वापरता नसता मोबाईल. अरे मम्मी ठेव ना, कवरा ते अख्खा दिवस मोबाईल. याचा बर्थडे हा ठीक आहे, कौचे मोबाईल वापरते ना सकाळपासून ना, 7:30चे मोबाईल वापरते ना, तुला काही वाटते का नाही? हा ठेव ना जरा, ठेव. हे बघ आई 5चा टाइम दिले माहिताचा, 5चा टाइम दिले. 5 वाजता या. तेव्हा मेले 5चा टाइम दिले आता. चला मी जातो. हा याच तुझा फोटो तिथे. चला गाडी ना, गाडी ना बाहेर आहे उभी. हे बघ गाडी बाहेर उभी आहे. तर गाडीला घेऊन जातो आता डायरेक्ट शोरूमला. गाडी भाई वॉर्निंग लाईट दिसते का? वॉर्निंग लाईट तुम्हाला भाई, वॉर्निंग लाईट याची मला गाडीला सर्व्हिसला आणले. आणि अजून एक दुसरा काम यो आहे ना, हे पत्रा आहे भाई, पत्रा वाचते म्हणून शिकरा आणली. ते त्यांचा अजून तिला ना जमतेम 90 दिवस दाखी तिथं सर्व्हिस करायला ॲपवर. जाऊन ते काय हरकत नाही. आता ही शोरूमच्या बाहेर आहो. आता बघू त्यांना तिथे गाडी चालवायला ना, कसं काय बघतील ते आता काय करायचं आहे ना काय नाही. त्याला जाता आतमध्ये ना, तिथं त्याच्या गाडी त्याच्या हवाले. काही दादा भेटले पारवेलीचा. हे बघ गाडी सर्व्हिस करायला. गाडी चुम्मेच आहे एकदम. ही बघ मना पटली गाडी. पण कसा विषय माहिती आहे का, ही गाडी हवी होती मला पण 250 नाही घेतली का, तर जाऊन आपलं रस्ता नाही ते लायकीचं ना, तवरी भारी गाडी घेऊन करू काय. तेव्हा आता झाली सर्व्हिस चालला. दादा कुठे चालला आता? कल्याणला. हे गाईस दादा रील बी बनवते ना, तुम्हाला नाही मी इकडे आयडी टाकीन. दादा डेंजर रील बनवते, कॉमेडी रील बनवते, तर तुम्ही बघायला विसरू नका. चल गाडी डेंजर आई शपथ, डेंजर गाडी तुम्ही. गाईज ही गाडी आता लावली आपली कामाला. तर गाडीचा जेवढा खर्च सांगले ना, खर्च ऐकून माझी गाण फाटले डायरेक्ट सिरियसमध्ये. या शब्द बोलायला नाही, सिरियसमध्ये ना हल्ली टेन्शन यावं लागला गाडीला. आवरा खर्च कसं काय KTM वाला बरं गलत या चेन सॉकेट आवरे लवकर जाते 5-6 महिन्यात तुमचा. अरे कशी सर्व्हिस आहे तुमची, नाही पटला मला. गाडी इथं ना आता मी शोरूमला आलो, गाडी पोचवली, जायजवळ दिली. त्यांनी गाडीला आखी टेस्ट केली. गाडीला टेस्ट केली तर त्यांनी मला खर्च केवढा सांगला म्हणजे टोटल 9,500 रुपये बोलते खर्च आहे बोलते तुझी गाडीला थर्ड सर्व्हिसचा. आवरा खर्च त्यांना जा बोलते. तर खर्च सांगून शॉक राहील माझे बोलती पण अरे गाडी या काय बरं आवरा खर्च कसं काय. 3-4 हजारां 5-6 हजारां काही थर्ड सर्व्हिस येईल. जवळी कवरीन हाड चालवली तरी पण 9,500 रुपये मला डोक्याचे वर्ष चाललं माझे. आवरा खर्च. तर त्याला विचारला काय झाले, तर तो बोलते गाडीची तुझे चेन सॉकेट गेले, स्टेअरिंग रॉडची बेरिंग गेले. तर त्याच गोष्टी थोड्याशा मागायला. चेन सॉकेट 4,500ला आहे, मग ते मायनस केले तर म्हणजे 5,000 देतात ना. बेरिंग असेल 700-800ला काहीतरी, पण तरी आवरा खर्च काही सणाने पिरी येईल. आईचा खर्च द्यायला लागले ना गाडी थर्ड सर्व्हिसला. तर डोक्याची वरच्या झालं माझे बाई. या काय आवरा काय गाडी विकली ना, बघीन ना 4 व्हीलर जेन पक्का झाला मरो.
तरी जाऊ दे, काही हरकत नाही. त्याला सांगलं कर बाई, फक्त चेन सॉकेट नको टाकू, कारण की चेन सॉकेट अवेलेबल नाही. तो ठाण्याला जा, तुला चेन सॉकेट पाहिजे ना ठाण्याला जा. मी निघला आता नको टाकू, मी उद्या परवा जाते मग. कारण की आता गाडी मिले कोण करील, आणच्यात थोडी सर्व्हिस करणार, थोडी तिकडे कर, त्यापेक्षा हे जल झपाट्या करीत नाही. परत उद्या येईन त्याला, आणखीन तू हान त्यांच्या परत करता. आता चला मी बेसतो ना, गाडीचं काम बी चालू आहे थोडासा, बघू कसा काय. स्टेट येऊन आज एकटा झालं, कोणाला फोन नाही केला, कॉल नाही केला, मेसेज नाही केला. इथं बसल्या मस्त एसी, गाडीला बघितलं बेसला पाऊशा. जीव गाडी नाही घ्यायचा अर्धा माझा ना. मला ब्लॉगमध्ये ना लोक विचारतं ना, म्हणजे ब्लॉग बघितलं ना तुमचं बोलते गाडी तुझी हाय काय आवरा, गाडी हाय काय बोलते, तुझ्या गाडीला आवरा जीवकाला लावते तू. तर त्यांना एकच सांगेल, जर एक पोरं स्वतःची जीव गाडी घेते ना आई बापाशी न सांगता, त्याला किंमत तर त्या गाडीची काय असते ना काय नाही. मग ती गाडी त्याच्यासाठी लक्ष्मी असते, समजलं का. तर कोणी विचारू नका का ते गाडीन काय आहे आवरा काय नाही. ज्याने स्वतःची एंट्री घेतली ना त्याला ती गाडीची किंमत माहिती आहे चांगली. किधर हात रख के दबा दिया गाई दे यो काय ते माहिती आहे का. इथं हात ठेवला ना तर इथं लॉक असते, तो लॉक. तर बघ यो आहे ना, यो आली माझा ना, बघ तुम्हाला दिसत असेल, तुटले ना तो तुटले प्रॉपर. बाबा डेंजर काम. गाडीने ना खर्च म्हणा आली ना जमतेम. आता टेल लाईटचं ना मी टेल लाईट ऑर्डर केल्या, चेन सॉकेट ऑर्डर केली ना, अभिजा समोरची बेरिंग गेली ती पण ऑर्डर केली. तर टोटल खर्च ना म्हणा आता 12,000 रुपये खर्च आहे गाडीला. तर मी काय करता माहिती आहे का, आता 12,000 रुपये खर्च नाही करी, गाडी इकता ना मोकळा येतो. बस झाला बाई माझी जिरली गाडी. KTM गाड्या घेताना बिंदाच येते मी, पण जेव्हा खर्च येते ना खर्च, तेव्हा अशा डोक्याचे वर्ष जाते सगळा विषय माहिती आहे का. हल्ली ना माझी डोक्याचे वर्ष चालली सगळा प्रोग्राम. आता गाडी सर्व्हिस केले, सर्व्हिस मी केली गवऱ्या आली 4,500 झाली आहे तर सर्व्हिस. फक्त ही सर्व्हिस होती थर्ड सर्व्हिस, ठीक आहे 4,000 काही हरकत नाही. पण चेन सॉकेट ना, स्टेअरिंग रॉड ना, त्याला टेल लाईट 6,500 रुपये खर्च आहे तो वरचा. काही गरीब आदमी काय करेगा अभी. जाऊ दे काय हरकत नाही, बघू आता घरान सांगा लागेल पैसे पाहिजे म्हणून. पातळी जरा चला सर्व्हिस झाली गाडीची, आता जातो घरी. मला बेरिंग ना, ती टेल लाईट तुटली म्हणा, टेल लाईटचं टेन्शन झाले. टेल लाईट त्या सगळ्यांना ठाण्याच्या घरी होते, कारण की ठाण्याला जरा सस्ता पडेल. तर तिकडं 5,000 रुपये जातील, इकडे 6-7,000 जातील. तुम्हाला टेल लाईट दाखवते, माझ्या टेल लाईटचं कोणतरी काम करले. ही टेल लाईट आहे ना, हे बघ इथं हे बघ यो तुटले बा, आमच्या क्रॅक झाले. लॉक आहे ना इथं, लॉक असते तो लॉक तुटले. तर भाई मी करते अचानक याच्या आतमध्ये पाणी कसं जावं लागलं, हे बघ पाणी साचते. मी करता पाणी कसं काय जावं लागला बघते तर बाबा टेल लाईट तुटले. म्हणजे कसं माहिती कोणतरी उतरताना नाही बघ ऐसा याच्या बार दिला नाही, असं बार दिला ना तर ते तुटते. तर म्हणा तर टेल लाईट तुटले, त्याचा उलट टेन्शन डबलचा झाले म्हणा. तर ती बी बदलायला लागेल, कारण की गाडीला खर्च केले नाही 10,000 रुपये. बाई 4 व्हीलरची सर्व्हिस येईल, सेकंड सर्व्हिस येईल कंची, पण 4 व्हीलरची 10,000 रुपयान. गाईज मस्त माहोल आहे पोहण्यासारखा, पण कदानी पोहायला रिस्क झाला लागते, कारण की आमच्या साईडच्या ना आम्हाला माहिती आहे कुठं काय असते काय नाही ना, कुठं पोहायचा कुठं नाही पोहायचा. तर हल्ली ना हे बघ मत बघा, मत तुझी पोहायची इच्छा आहे का नाही सांग. इच्छाला रास आहे, पण एक मनात भीती पण आहे ना तुझी म्हणून थांबल्या. भाई पोहशील का. भाई ना वरून ना ऑन कॅमेरा फक्त पोहून सांगते, कॅमेरा ऑफ केला ना तर बोलते नाही रे पाणी घाण करायची इच्छा वाटत नाही. पाणी बोलते घाण करायची इच्छा वाटते, कारण की पाणी बघ एकदम नितल पाणी आहे मस्त. रास्ता भी बनाया है और बॉडी भी बनाया है. फोन ठेवल्यावर सगळ्यांना बोलत राहते, मार उरी मार. ओ जा रहा है वरून तू पण ऑन कॅमेरा. मेला चौघच राहिलं मस्त, पण एन्जॉय वाटते. कृतेश अजून चान्स आहे पाण्याच्या बाहेर नाही बाई बघ. टिंगल करताना टिंगल करायची नसते ऐशी. जाऊन दे काय हरकत नाही, मी पण आता उरी टाकतो. चलो उरी टाकतो ना, भेटतो. वरून तुला लागलेला यानी काय केलं यानी एकदा वरून नाव काय दिलं आजसाठी कोणतं मला. भेटलेला
चल 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 बस झाला चल बस. भेटला भेटला. जंजिरा दाखवाल का